मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ मार्केटमध्ये दररोज लाखो रुपयांची सेस चोरी होत असल्याची बातमी एका वर्षापूर्वी एपीएमसी न्यूज डिजिटल चॅनलने दाखवली होती। या प्रकरणात फळ मार्केटच्या जावक गेटवर व्यापाऱ्यांनी माल घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडवून तपासणी केल्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात झोल समोर आला होता, ज्यामध्ये फळ मार्केटमधील सेसची थेट वसुली म्हणजेच आकारणी न करता थेट खरेदीदारांकडून बाजार फी आणि देखरेख फी वसुली केली जात होती। या थेट वसुलीमुळे बाजार समितीला कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत होते। त्यामुळे व्यापाऱ्यांनी घटनास्थळी मोठा हंगामा केला होता आणि ही थेट वसुली बंद करण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी देखील केली होती। गाड्या रँडमली चेक केल्यात, त्या गाडीचा शेअर्स त्यांनी अमाऊंट 60,000 रुपये ह्या गाडीची किंमत झाली आणि 60,000 रुपयाची किंमत झाल्यावर तिला 600 रुपयाचा शेअर्स अशा पद्धतीने ती गाडी बाहेर काढण्यात आली होती। बाहेर काढल्यानंतर आम्ही ती गाडी पकडली, मार्केटमध्ये आणली, तिचा पंचनामा करायला सांगितला। त्याच्यानंतर त्या गाडीची किंमत सगळ्या व्यापाऱ्यांना समोर गोळा करून ज्यावेळेस झाली, जवळजवळ ती 3.5 ते पावणे 4 लाख रुपये झाली। म्हणजे 60,000 रुपये आणि 3.5 ते पावणे 4 लाख रुपये एवढ्या मोठी तफावत असताना अशा पद्धतीचा शेअर्समध्ये व्यापारी न करता काही एजंट तयार झाले आहेत आणि याला प्रशासन जबाबदार आहे। त्या अनुषंगाने एपीएमसी प्रशासनाने एका त्रिसदस्यीय चौकशी समितीची नेमणूक केली होती। या चौकशी समितीने यावर उपाययोजना करण्यासाठी अहवाल सादर केले होते, ज्यामध्ये बाजार समितीच्या उपविधीतील तरतुदीनुसार कांदा, बटाटा व भाजीपाला मार्केटमध्ये ज्याप्रमाणे मापाड्यांकडून तोलाई पत्रकाद्वारे थेट सेसची आकारणी केली जाते, त्याप्रमाणे फळ मार्केटमध्ये देखील थेट वसुली बंद करून आकारणी सुरू केल्यास फळ मार्केटच्या उत्पन्नात वाढ होईल, असे या चौकशी समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे। भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्यांचे दर 20 ते 50 रुपये किलो असताना देखील बाजार समितीला 1 कोटी रुपये महिन्याला सेस मिळतोय। मात्र सध्या फळ बाजार आवारात परदेशातून येणारी फळे, हापूस आंब्याचे दर गगनाला भिडले आहेत। फळ मार्केटमध्ये दिवसाला 400 ते 500 गाड्यांची आवक होत आहे। मार्केटमध्ये सामान्य फळांचे दर पाहिले तर 20 ते 300 रुपये किलो आहेत। तसेच आता मार्केटमध्ये हापूस हंगाम सुरू झाला आहे। मार्केटमध्ये सध्या कोकणचा हापूस आंबा 1000 ते 2000 रुपये डझन विक्री होत आहे। दुसरीकडे परदेशातून येणारी फळे अवोकॅडो, ब्लूबेरी, चेरी, पियर्स, संत्री, सफरचंद या फळांची 300 ते 1000 रुपये किलोने विक्री होत आहे। सर्व फळांचे दर महाग असताना या थेट खरेदीदारांकडून वसुलीमुळे बाजार समितीला मात्र महिन्याला केवळ 50 ते 60 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे। भाजीपाला व कांदा बटाटा मार्केटमध्ये कमी दर असताना 1 कोटीपेक्षा जास्त सेस बाजार समितीला मिळतोय, तर फळ मार्केटमध्ये 40 ते 45 प्रकारच्या फळांची आवक व विक्री मोठ्या प्रमाणात होत असून देखील सेस एवढा कमी का, असा सवाल उपस्थित होत आहे। या घटनेवर नागपूर अधिवेशनात एका आमदाराने लक्षवेधी आणला होता। जावक गेटवर थेट वसुली बंद करून आकारणीद्वारे सेस वसुली करा, अशी मागणी देखील होत होती। यावर तत्कालीन पणन मंत्र्यांनी माहिती दिली होती की हे सर्व बंद करून गेटवर थेट वसुली बंद करणार। तसेच संचालक मंडळाच्या सभेमध्ये थेट वसुली बंद करण्यासाठी विषय देखील ठेवण्यात आला होता। मात्र सदर विषयावर चर्चा न करता त्याला स्थगिती देण्यात आली। ही स्थगिती कोणत्या संचालकांमुळे करण्यात आली? मार्केटच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न न करता कशा प्रकारे आपल्या उत्पन्नात वाढ होईल, यासाठी त्या संचालकांनी तत्कालीन सभापतींना हाताशी धरून ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे। ज्या थेट वसुली बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांनी हंगामा केला, अधिवेशनात मुद्दा गाजला, संचालक मंडळाच्या सभांमध्ये प्रशासनाने विषय ठेवला, त्याला 1 वर्ष झाले, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही। राज्याचे पणन मंत्री, सभापती व पणन सचिव गेटवर होणारी थेट वसुली बंद करून मार्केटच्या सेस वाढीकडे लक्ष देणार का, याकडे आता सर्व बाजार घटकांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज।